दाखवण्यात आले, सरकारचं यात आपल्या इशारा काय? म्हणजे अजून कारभाराला पण सुरुवात नाही झाली. जर असे प्रकार होत असेल तर 100% अपयशाची सुरुवातच म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होती, मात्र अजितदादा अजून शांत आहेत. काय अर्थ आहे? धनंजय मुंडेंबद्दल अनेक त्या ठिकाणी विशेष करून बीड जिल्ह्यामध्ये तीव्रता पाहायला मिळते. तर अजितदादांनी लक्ष घालून त्यामध्ये योग्य ती कारवाई केली पाहिजे. अजितदादांच्या आईने विठुरायाला साकडं घातलं होतं, पवार कुटुंब एकत्र येतं. साहजिक आहे, पवार परिवारातील एक ज्येष्ठ माता म्हणून त्यांची भावना ही योग्य होती की आपला परिवार हा एकसंघ राहायला पाहिजे. कुठल्या पण कुटुंबातल्या ज्येष्ठ माणसाला असं वाटतं की आपला परिवार, आपलं नातवंड असो, आपलं पूर्ण परिवार हा एकत्रित गुण्यागोविंदाने राहायला पाहिजे, ही त्यामागे भावना आहे. विखे पाटील म्हणतात यासाठी चौकशीनंतर धनंजय मुंडेंचे निर्णय घेतील. नाही, त्यांच्या म्हणण्याला काय महत्त्व न देता धनंजय मुंडेंबद्दलचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री दादाच त्या ठिकाणी निर्णय घेतील. विठुरायाला एकच साकडं घातलं की माझ्या शेतकरी बांधवाला सुखी समाधानी ठेव, माझ्या मायबाप जनतेला सुखी समाधानी ठेव, हीच या ठिकाणी विठुरायाला साकडं घातलं. नाही, आरोपी कुठला पण असो त्याला VIP सर्व्हिस देणं हे अयोग्य आहे. आणि जर असं जर प्रकार होत असेल तर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्याला त्या ठिकाणी दोष त्याच्यावर निष्पन्न केला पाहिजे. आज सुरेश देशने आरोप केला आहे की कोरोना मध्ये पोलिसांनी बॉम्ब ठेवला, पोलिसांनी पिस्तूल ठेवली होती. सुरेश धस त्या जिल्ह्याच्या आणि त्या बाजूच्या तालुक्यातील आमदार असल्यामुळं ते जे बोलले असतील त्यामध्ये सुद्धा तथ्य असणारच. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.